जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. मोबाईलचं व्यसन या विशेष भागात तुमचं खूप खूप स्वागत. या आठवडाभर तुम्हाला माहिती आहे आपण स्मार्टफोन आणि ते स्मार्टली न वापरण्यामुळे त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी बोलतो आहोत. त्याच भागात आज व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन सुद्धा जडू शकतं हे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला दाखवणार आहोत. स्मार्टफोन हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक झाला आहे आणि घराबाहेर फोन शिवाय पडण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. घरातही सतत आपण फोन चेक करत असतो, त्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. मोबाईलचा वापर ही आता गरज नाही तर व्यसन बनलंय कधी कधी. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. स्मार्टफोन्स आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलेत. घराबाहेर फोन शिवाय पडण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. घरातही सतत फोन चेक केल्याशिवाय चैन पडत नाही. मोबाईलचा वापर ही आता गरज नसून व्यसन बनलंय. मोबाईल शिवाय चैन न पडणं याला अधिकृतरित्या अजून आजार म्हटलं नसलं तरीही रोजच्या जीवनात त्याचा आपल्याला अनुभव येतच असतो. मोबाईलपासून वेगळं राहण्याची भीती या आजाराला नोमोफोबिया असं नाव दिलं जावं असा प्रस्तावही वैद्यकीय क्षेत्रामध्ये मांडला गेलाय. कसं ओळखाल तुम्हाला फोनचं व्यसन आहे का ते? सारखा फोन चेक करण्याची इच्छा होणं, फोन कमी वापरायचं ठरवूनही त्याची अंमलबजावणी न होणं, फोन वापरताना वेळेचं भान न राहणं, फोनच्या सततच्या वापरानं नात्यांवर परिणाम होणं, फोनच्या सततच्या वापरानं कामात लक्ष न लागणं, सतत फोनवर आणि फोनबद्दलच बोलत राहणं, नेटवर्क नसल्यास चिडचिड होणं, संताप येणं, अस्वस्थ होणं, नैराश्य येणं. मोबाईलच्या या व्यसनाचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर आणि मानसिकतेवर होतोय. मोबाईलच्या व्यसनाचे मानसिक परिणाम: झोपेची समस्या, नैराश्य, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, नात्यांमध्ये दुरावा, विमनस्यता. फोनच्या व्यसनाची समस्या घरोघरी दिसू लागली आहे. बेंगलोर आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये तर मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रही सुरू झालेत. यावरूनच या विषयाची गंभीरता समोर येते. मोबाईल आजची गरज आहेच. गरज आणि व्यसनातला फरक ओळखून त्याचा वापर करणंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. मोबाईल व्यसन म्हणजे नेमकं काय? मोबाईल व्यसन शक्य आहे का सगळ्यात आधी? आणि दुसरं म्हणजे मग या व्यसनातून बाहेर कसं पडायचं? या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत पुढचा अर्धा तास. डॉक्टर शेरिल सेंथिलनाथन आपल्याबरोबर त्यासाठी आलेले आहेत. खूप खूप स्वागत आहे डॉक्टर तुमचं या कार्यक्रमामध्ये. आणि सगळ्यात आधी, कारण हे सगळी लक्षणं बघितल्यानंतर मला तरी असंच वाटलं की मला हे व्यसन नाही आहे ना. कारण सतत हातात फोन असतो. अलीकडे जर बघितलं तर कोणाच्या हातात फोन नाही अशी व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असो बरोबर हातात एक फोन असतो त्या माणसाच्या. मग अशा वेळी मोबाईलचं हे व्यसन हे म्हणजे नेमकं काय आहे? व्यसन म्हणजे कुठली पण गोष्टीची व्यसन, ॲडिक्शन जे आपण म्हणतो ते आपण तेव्हा क्लासिफाय करतो जेव्हा ते आपल्या लाईफमध्ये हॅम्पर करते. म्हणजे आपले सोशल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होतो. स्टुडंट्स असेल तर कॉलेजमध्ये की शाळेमध्ये प्रॉब्लेम होतो. ऑक्युपेशनमध्ये हॅम्पर करतो. मीटिंग्स चालू आहे, प्रेझेंटेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपली नोटिफिकेशन्स चेक करतो आहे. गरज नाही तरी पण आपण चेक करतो आहे. नाही चेक केलं तर बेचैन वाटणं, रेस्टलेस वाटणं, ती एक लक्षण आहे. खूप वेळ त्याच्याबद्दलच विचार करणं की माझा फोन नाही चेक केलं तर मी काय करणार, काय आलं असेल, काय ट्विट आलं असेल का, काही फेसबुक अपडेट आलं असेल का, ते बघणं. नेटवर्क शोधणं, म्हणजे आता आज नेटवर्क नाही आहे तर एकदम रेस्टलेस वाटणं, झोप नाही येणं, ते सम ऑफ द सायन्स अँड सिम्पटम्स आहे. बरोबर. कारण आता ही जी सगळी लक्षणं बघत असताना जसं मी तुम्हाला म्हटलं, अगदी मला असं वाटलं की अरे मला पण मोबाईलचं व्यसन नाही ना लागलेलं. तर नेमकं ओळखायचं कसं की मोबाईलचं हे व्यसन आहे किंवा हे अतिवापर आहे, हे ओळखायचं कसं? ते सांगते की जेव्हा आपल्या ऑक्युपेशन, आपल्या लाईफमध्ये ते हॅम्पर करतो, मग रिलेशनशिपमध्ये हॅम्पर करतो, आपल्याला वाटतं की हे अतिक होते आणि आपण कंट्रोल करू शकत नाही. जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या प्रोफेशनमध्ये एक फोन वापरणं म्हणजे ईमेल्स येणं, तर सगळे लोक ईमेल्स मग फोनवरच येतात. सगळे लोक म्हणजे अपडेट जे आहे ते ईमेल. पण ते शिवाय म्हणजे ते काम सोडून त्याच्यानंतर तरी पण ते वापरणं फोन. आपल्याला माहीत आहे की आता मला गरज नाही वापरायची तरी पण ते ऑक्युपाय करणं. That means it's one of the signs of addiction.
बरोबर. आपल्याबरोबर आपण हे डॉक्टरांशी बोलत असताना आशिष खडसे जॉईन झालेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आणि याच विषयावर ते काम करतात. आशिष, तुमचंही स्वागत आहे या कार्यक्रमात आणि तुम्हालाही मला हेच विचारायचं आहे, कारण ॲडिक्शनबद्दल आपण बोलतो आहे. मोबाईलचं व्यसन कोणत्या वयोगटात तुमच्या पाहणीमध्ये असं आलं आहे की जास्त मोबाईलचं व्यसन आढळतं लोकांमध्ये? नमस्कार. मला हे म्हणायचं आहे की जास्तीत जास्त मोबाईलचं जे व्यसन आहे तर जे टीनेजर्स आहेत, टीनेजर्स म्हणजे 14 वर्षापासून तर 35 ते 14 वर्षापासून ते तरुणी व त्यानंतर सोबतच 40 ते 50 वर्ष जे ऑफिसमध्ये काम करतात असे यांच्यामध्ये मोबाईलचं व्यसन सर्वात जास्त आहे. टीनेजर्समध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करतो, त्यामुळे त्यांचा बरेच दुष्परिणाम आपल्याला दिसतात. कारण आपण रिसेंटली आपण बऱ्याच ठिकाणी पेपरमध्ये वाचलेलं आहे की सेल्फी काढताना बऱ्याच जणांचे ॲक्सिडेंट झालेले आहे. या सर्व गोष्टी या मोबाईलच्या वापरामुळे घडते. बरोबर. डॉक्टर, मी असंही ऐकलेलं आहे की सेल्फीचं सुद्धा एक व्यसनच असतं. हे खरं आहे का? म्हणजे काय ही मानसिक प्रक्रिया आहे की आपण टाळूही शकत नाही त्या क्षणी? आपण सायकोलॉजिकली म्हणतो ज्यांना लो सेल्फ एस्टीम असते, जे नॉट कम्फर्टेबल त्यांच्या स्किनमध्ये, तर त्यांना अपडेट्स की लाईक्स दुसऱ्यांकडून ती अप्रिसिएशन पाहिजे. सर आता ते आम्ही रिसेंटली वाचलो की किम कार्दाशियानी काय ते इन 1 hour सम 65 सम काहीतरी फेस सेल्फीज अपलोड केले. तर कॉन्स्टंटली आता फोन्स पण जेव्हा तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघता तर सेल्फी करून लाईक करा तेव्हा ती खूप हॅपी होते ती पोरगी. पण दिस इज अ कम्प्लिटली रॉंग प्रेसिडेंट. जे लो सेल्फ एस्टीम आहे, स्वतःवर कॉन्फिडन्स नाही, तर आपल्याला वाटतो आपण पिक्चर घालून ते आणखीन कोणी आपलं अप्रिशिएट करूया. सो इट इज वन ऑफ द प्रॉब्लेम्स विथ लो सेल्फ एस्टीम. की कोणाला डिप्रेशन असते, त्यांना वाटतं की आपण एक व्हर्च्युअल रियालिटी लाईफमध्ये जगूया. दॅट इज वन ऑफ द साइन्स ऑफ ॲडिक्शन. बरोबर. आशिषजी, जर मोबाईलच्या व्यसनाबद्दल बोलायचं झालं तर कोणत्या ॲक्टिव्हिटीज मोबाईल फोनवर सगळ्यात जास्त लोक वापरताना दिसतात? म्हणजे काय व्हॉट्सॲपवर असतात, ईमेलवर असतात, उगीच सतत स्क्रीनकडे बघत असतात, गेम खेळत असतात? कसलं व्यसन आहे मोबाईलचं व्यसन? म्हणजे नेमकं कसलं व्यसन आहे? मोबाईलचं व्यसनबद्दल जर सांगायचं म्हटलं तर कसं वारंवार मोबाईलकडे बघत राहणे. म्हणजे मोबाईल आपण वारंवार मोबाईल चेक करत राहतो की काही आपल्याला व्हॉट्सअपचा मेसेज आला का, फेसबुकवरून आपल्याला कोणी आपल्या पोस्टला कोणी लाईक केले का, यासाठी वारंवार मोबाईल चेक करणे. त्यानंतर सतत फोनकडेच बघत राहणे हे मोबाईलचं एक व्यसन म्हणता येईल. बरोबर. आणि जे लोक मोबाईलवर गेम खेळतात ती साधारण कोणत्या वयोगटातल्या मुलं जास्त करून त्यांचा गेम्सकडे आपल्याला ओढा दिसतो? मोबाईलचा गेमचा जर विचार करतो म्हटलं तर 5-6 वर्षापासूनच आजकाल मुलं स्मार्टफोन यूज करतात. त्यांचे आईवडील त्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन देतात गेम खेळण्यासाठी. तर 5 ते 6 वर्षापासून तर जवळपास सर्वच वयोगटातली लोक गेम खेळतात. आजच्या आपण मुंबईचा जर विचार करतो म्हटलं लोकल ट्रेनमध्ये बरेच लोक आपल्या कानामध्ये हेडफोन टाकून एकतर गाणे ऐकतात किंवा जास्तीत जास्त गेम खेळतात मोबाईलमध्ये किंवा पिक्चर मूवी वगैरे बघतात. त्यामुळे जो इतरांसोबत कॉन्टॅक्ट त्यांचा व्हायला पाहिजे, सोशल कॉन्टॅक्ट जो आपण म्हणतो कम्युनिकेशन व्हायला, तो कम्युनिकेशन गॅप म्हणजे कम्युनिकेशन होत नाही, तर ते फक्त आपल्या मोबाईलमध्येच इन्व्हॉल्व जास्त असतात. बरोबर. ही जी मोबाईल मग्नता आहे असं आपण त्याला म्हणू शकतो डॉक्टर, त्याचे काय विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर, आपल्या दैनंदिन आयुष्यावर होत असतात? एकदा आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल यू टू अंडरस्टँड की का हा ॲडिक्शन होतं आहे. तर जेव्हा लोक मोबाईल कॉन्स्टंटली वापरतात तेव्हा मेंदूचे जे प्लेजर सेंटर असतात, रिवॉर्ड सेंटर आहे, ते स्टिम्युलेट होतो. जसं कोणी एक ड्रिंक घेतलं तर त्यांना चांगलं वाटतं. तर द प्लेजर की रिवॉर्ड सेंटर जेव्हा स्टिम्युलेट होते ते ॲक्टिव्हिटी ब्रेन परत वॉन्ट्स अ रेपिटेशन ऑफ द सेम ॲक्टिव्हिटी. तसंच मोबाईल फोनवर गेम खेळणं तेव्हा परत ते ॲक्टिव्हिटी येणं, दॅट कॉजेस अ डिपेंडन्स ऑन द मोबाईल. त्याच्यामुळे काय असतो की आपल्या सोशल इंटरपर्सनल लाईफ, हजबंड वाईफमध्ये तुम्ही आता बघता, तुम्ही मॉलमध्ये गेले आणि फूड कोर्टला गेले तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड डेटला जातात, पण दोन्ही म्हणजे नॉट टॉकिंग टू इच अदर. त्या ऑप्शनमध्ये मोबाईलमध्ये काहीतरी करत असतात. की हजबंड वाईफ घरी येतात, मुलांकडे पण फोन आहे, बाबांकडे पण फोन आहे. सो द इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहे, जे कम्युनिकेशन आहे, सोशल इंटरॅक्शन आहे, ज्यांनी बरोबर सांगितलं, खूप कमी झालं आहे. स्लीप डिसऑर्डर्स खूप कॉमन झालं आहे. का रात्री उठून नोटिफिकेशन चेक करणं, फेसबुक चेक करणं, स्लीप सायकल डिस्टर्ब होतो आहे. डिप्रेशन, की माझी मैत्रीण आहे तिला किती चांगलं ते हनीमूनला गेली, की किती चांगले
पिक्चर्स फेसबुकवर अपलोड केले आहे, माझं लाईफ इतकं चांगलं नाही, आपण नाही रिअलाईज करतो की त्यांची ती व्हर्च्युअल रियालिटी आहे आणि आपलं लाईफ कदाचित त्याच्यापेक्षा बरं आहे. पण ते ऑलवेज कम्पॅरिझन जे होतं दुसऱ्यांपेक्षा, जेव्हा आपण बघतो फेसबुक अपडेट्स, ते डिप्रेशन येणं, फिलिंग ऑफ लोनलीनेस की माझ्या लाईफमध्ये इतकं ग्रुप्स नाही आहे, हेल्पलेसनेस, हे सगळं येतो मोबाईल ॲडिक्शनमुळे. बरोबर. पण आशिषजी, कारण तसं जर बघितलं तर ही लक्षणं म्हणजे मुळात आपल्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून आपल्याला व्यसन लागतं, की व्यसन लागतं म्हणून कमीपणा येतो? कारण हे दोन मला वाटतं एकत्र जाणारे आहेत गोष्टी. मोबाईलचं इथे पर्टिक्युलरली मोबाईलचं जर आपण बोलत असू तर मोबाईलचं म्हणजे आता स्मार्टफोनबद्दल बोलूया. स्मार्टफोन हे कसं आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे आणि स्मार्टफोनशिवाय आपण घराबाहेर जाण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्याचबरोबर घरातही असताना आपण वारंवार मोबाईल चेक करत राहतो की काही तर चेक केल्याशिवाय आपल्याला बिलकुल म्हणजे चैन पडत नाही. म्हणजे आज मोबाईलचा वापर हा एक गरज नसून एक व्यसन झालेलं आहे. त्याबरोबर आता मोबाईलबद्दल सांगायचं झालं तर मोबाईलच्या आजाराबद्दल सांगायचं झालं तर मोबाईलचा वापर म्हणजे मोबाईल वापरायचा चैन न पडणे हाच एक आजार आहे. त्यामुळे वारंवार खरं. तर डॉक्टर, वेगवेगळ्या वयोगटामध्ये काय काय प्रकारचे मोबाईलची व्यसनं आपल्याला साधारणतः आढळून येतात एज ग्रुप्समध्ये? तर लहान मुलांना, जसं तुम्ही यांनी सांगितलं की लहान मुलांना जास्त आपण जेव्हा मोबाईल देतो त्यांना गेमिंगचे ॲडिक्शन होऊन जाते. आणि आमच्या DSM जे क्रायटेरिया आहे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये, त्याच्यामध्ये एक सेक्शनच नवीन आता आलं, इंटरनेट गेमिंग ॲडिक्शन. मी सांगितलं हे जेव्हा गेम्स खेळतात त्यांची रिवॉर्ड सेंटर स्टिम्युलेट होते. तर लहान मुलांना जितकं व्हॉट्सअप आणि ते सगळं नाही, पण मोस्ट गेमिंग ॲडिक्शन. ॲज ए ग्रो ओल्डर तर ते व्हॉट्सअप की फेसबुक अपडेट. पण हा गेमिंग जे आहे ते इट इज अक्रॉस ऑल जनरेशन्स. इवन तुम्ही बघतात की तुमचे आई वडील असेल, ओल्डर जनरेशन जे आहे त्यांना म्हणजे घरी आहे, रिटायर आहे, कॅन्डी क्रश हे गेम खेळतात, दिवसभर ते चालू असते. तर दॅट इज वन ऑफ द थिंग्स दॅट वी सी इन यंगर अँड ओल्डर एज ग्रुप. मिडल एज मध्ये ते व्हॉट्सअप आणि फेसबुक अपडेट जास्त, त्याची ॲडिक्शन जास्त आहे. बरोबर. हे काही व्यसनात म्हणजे मोबाईलचं व्यसन कसं आपल्याला मुळात लागू शकतं याचा थोडासा आढावा या भागामध्ये आपण घेतला. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत यानंतर, आणि ब्रेकनंतर पुन्हा नेमकं या व्यसनातनं मग बाहेर कसं पडायचं याविषयी चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.